नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुनने कोर्टात ॲडव्होकेट पवार यांना चांगलीच टक्कर दिलेली असते. त्यांचे सगळे मुद्दे हाणून पाडलेले असतात. मुद्देसूद बोलणं करून आणि कोर्टामध्ये पुरावे सादर करून अर्जुनने कोर्टाला इम्प्रेस केलेलं असतं आणि त्यामुळेच कोर्ट मधुभाऊंना बेल मिळवून देतं. अर्जुनच्या प्रयत्नांना शेवटी यश आलेलं असतं आणि मधुभाऊ आता जेलमधून बाहेर आलेले असतात. या गोष्टीमुळे अर्जुन मात्र खूपच खुश होतो. त्याच्या सगळ्या कष्टांचं चीज झालं असं त्याला वाटत असतं. मिसेस सायलींना जे मी प्रॉमिस केलंय ते प्रॉमिस मी आज कंप्लीट केलंय, यामुळे अर्जुन भलताच खुश होत असतो. त्याला एक गोष्ट माहीत असते की जर आता मधुभाऊ जेलच्या बाहेर आले तर मिसेस सायली सुद्धा मधुभाऊंसोबत निघून जातील आणि त्या माझ्यासोबत नाही राहणार. परंतु तरीसुद्धा ज्यावेळी त्या माझं घर सोडून निघून जातील, मला सोडून निघून जातील, त्यांच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल असेल आणि फक्त त्या स्माईलसाठी अर्जुनने एवढं सगळं केलेलं असतं. सायलीची फक्त तेवढी स्माईल बघण्यासाठी अर्जुनने मधुभाऊंना बेल मिळवून दिलेली असते आणि सायलीला अजून या गोष्टीचा पत्ताही नसतो की अर्जुनने तिच्यासाठी काय केलंय. मधुभाऊ जेलमधून सुटलेत ही गोष्ट सायलीला माहीत नसते. अर्जुन जेव्हा घरी पेढे घेऊन येतो तेव्हा तो कल्पनाला म्हणतो की मम्मा तू तुझं तोंड गोड कर. तेव्हा कल्पना लगेच ओळखते. कल्पना म्हणते की हो, तू सकाळी म्हणत होतास की तुझी सकाळी महत्त्वाची एक केस आहे म्हणून ती केस तू जिंकलायस ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो मम्मा, तू एकदम बरोबर ओळखलं. मग कल्पना आता सायलीला सुद्धा पेढा देते. मग सायली अर्जुनला फक्त कल्पनाच्या तोंडावर कॉंग्रॅच्युलेट करते. खरं तर सायली मनातून अजिबात खुश नसते, कारण तिला असं वाटत असतं की अर्जुन सर बाकीच्यांच्या केस सॉल्व करताय, बाकीच्यांना न्याय मिळवून देताय, परंतु मला मात्र काही न्याय मिळवून देत नाही, मधुभाऊंना न्याय मिळवून देत नाही. 1.5 वर्षापासून अर्जुन सरांनी मला धोका दिलाय, मला फसवत राहिले. मी मात्र सगळं काही केलं यांच्यासाठी, परंतु यांनी मात्र मला धोका दिलाय, यांनी मधुभाऊंना सोडवलंच नाही. असे खूप सारे प्रश्न सायलीच्या मनात तेव्हा येत असतात. परंतु तरी सुद्धा अर्जुनला ती कॉंग्रॅच्युलेट करते. वरवर तिने कॉंग्रॅच्युलेट केलेलं असतं हे अर्जुनला माहीत असतं. अर्जुन मनामध्ये विचार करत असतो की मिसेस सायली, प्लीज फक्त उद्याचा दिवस द्या मला. तुमच्या चेहऱ्यावर आज जी नाराजगी दिसतीये ना, ती उद्या आनंदामध्ये कन्व्हर्ट होणार आहे. तुमच्या चेहऱ्यावरील तो आनंद बघण्यासाठी मला आता तुमचा उदास चेहरा बघावाच लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला फक्त थोडासा धीर धरावा लागेल. उद्या सगळं काही ठीक होणार आहे. तर चैतन्य आता कल्पनाला म्हणत असतो की मावशी, तुला माहिती आहे मावशी, आज फक्त तू कोर्टात असायला हवी होती. अगं, अर्जुनने एवढ्या आर्ग्युमेंट केल्या, इतकं छान अर्जुन बोलला ना की तो ॲडव्होकेट पवार असं म्हणताच आता अर्जुन लगेचच चैतन्याचं बोलणं थांबवतो. ॲडव्होकेट पवार म्हटल्यावर सायलीला कळेल की अर्जुन कुठली केस लढून आलाय. त्यामुळे आता अर्जुन त्याचे शब्द बदलतो आणि म्हणतो की मम्मा, अगं त्याला ॲडव्होकेट पांढरे म्हणायचं होतं. मग चैतन्याच्या लक्षात येतो. मग चैतन्य पुढे कंटिन्यू करतो आणि म्हणतो की हो मावशी, ॲडव्होकेट पांढरेच म्हणायचं होतं मला. तुला काय सांगू, अर्जुनने अगं अशा आर्ग्युमेंट केल्या की तो ॲडव्होकेट पांढरे फक्त बघतच राहिला होता आणि फक्त ऑब्जेक्शन माय लॉर्ड एवढंच म्हणत होता. तेव्हा कल्पना म्हणते की चैतन्य, अरे तू काय मला अर्जुनबद्दल ह्या सगळ्या गोष्टी सांगतो. मला माहिती आहे ना, जेव्हा माझा अर्जुन कोर्टामध्ये उभा राहतो आणि जेव्हा केस लढवतो तेव्हा भले शांत होतात. चैतन्य म्हणतो की हो, हे मावशी तू अगदी बरोबर बोललीस हा. पण मावशी, बरंच झालं अगं तू कोर्टामध्ये आली नाही. कल्पना म्हणते की हां, आता का असं म्हणतोयस तू. तेव्हा चैतन्य म्हणतो की अगं मावशी, जर तू कोर्टामध्ये आली असती तर एवढ्या खुसखुशीत चकल्या आम्हाला कशा खायला मिळाल्या असत्या. चैतन्य लगेचच आता त्यातून एक चकली घ्यायला जातो. तेव्हा कल्पना चैतन्याच्या हातावर मारते आणि म्हणते की चैतन्य, अजून नैवेद्य दाखवायचा आहे. मग सायलीच आता चैतन्याला म्हणते की चैतन्य भाऊजी, तुम्ही हातपाय धुवून घ्या. फराळ मी देवीसमोर ठेवला ना की मग तुम्हाला चाखायला आणून देते. चैतन्य म्हणतो की हो चालेल. पण अर्जुन आता सायलीकडेच बघत असतो आणि मला फराळ असे ते एक्सप्रेशन देत असतो, परंतु सायली मात्र अर्जुनला पूर्णपणे इग्नोर करते. मग कल्पना चैतन्याला म्हणते, चैतन्य, तुझ्या वहिनीने तुला खूप लाडावून ठेवलंय हा. चैतन्य म्हणतो की काय करू मावशी, अगं मी आहेच ना लाडवण्यासारखा. तर चला आता मी माझ्या रूममध्ये जातो आणि जरा वेळ आराम करतो, कारण मला टेस्टिंग कमिटीवर बसायचंय. फराळ टेस्टिंग कमिटीवर बसणं काही सोपं नसतं, त्यामुळे मला खूप काम आहे, चला मी निघतो. असं बोलूनच चैतन्य तिथून निघून जातो. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आत्ता आपल्या व्हिडिओला लाईक केलं तर तुमच्यामुळे हा व्हिडिओ अजून 5 लोक बघू शकतात. धन्यवाद. तर अर्जुन हा सायलीकडेच बघत असतो. सायली मात्र अर्जुनकडे बघतही नसते. सायली अर्जुनला पूर्णपणे इग्नोर करत असते आणि कल्पना अर्जुनकडे बघत असते. अर्जुनच्या मनाची व्यथा कल्पनाला समजत असते आणि ती स्वतःशीच हसत असते.
विमल अर्जुनला विचारते की अर्जुन दादा तुमच्यासाठी कॉफी बनवू. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही मी फ्रेश होऊन येतो. मग बघूयात आपण नंतर, असं म्हणतच अर्जुन आता पुढे निघून येतो. आणि मग अर्जुन कोणाला तरी कॉल लावतो आणि त्यांना सांगतो की तुम्हाला जो ॲड्रेस पाठवलाय त्या ॲड्रेसवर पेढ्यांचा बॉक्स पाठवून द्या. म्हणजे अर्जुनने मैपतच्या बंगल्यावर पेढ्यांचा बॉक्स पाठवलेला असतो. अर्जुन तिथून निघून गेलेला असतो. तर इकडे मैपत, नागराज, प्रिया आणि साक्षी यांची बैठक बसलेली असते. मैपत मात्र ग्लासवर ग्लास दारू पित असतो. ते बघून साक्षी आता मैपतला म्हणते, अहो अण्णा काय करताय तुम्ही हे सगळं, आणि तुम्ही पाणी नाही पित आहात, दारू पिताय, आता बस झालं ना सगळं. तेव्हा मैपत चिडतो आणि म्हणतो की तू नको मला सांगूस, आता तू काय बापाला अक्कल शिकवणार आहेस का? आणि तू काय सांगतेस ग, तुझ्या या असल्या स्वभावामुळे जे काही वाटोळ झालंय ना ते तुझ्यामुळेच झालंय, त्यामुळे आधी गप्प बस तू. तेव्हा साक्षी चिडते आणि म्हणते की अण्णा मी काय केलंय आता? तेव्हा अण्णा म्हणू लागतात की काय केलंय, मला तोंड करून विचारतीयस तू काय केलंय? तुलाच मध्ये 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 चोच मारायची सवय ना. मला नेहमी सांगत असते ना की नाही नाही थांबा, ह्याला गोळी मारू नका, त्याला मारू नका, त्याचा कोथळा बाहेर काढू नका. प्रत्येक वेळी मला अडवत राहिली, मला कोणाला मारू दिलं नाही, आणि तू जो हा शहाणपणा करत राहिली ना त्यामुळे एवढ्या गोष्टी वाढल्यात. नागराज म्हणतो की मैपत, अरे ते जाऊ दे, तिला अक्कल नाहीये, पण तुला अक्कल नाहीये का? तू कशाला या सगळ्या गोष्टी सहन केल्या? मग तुला जर अक्कल होती तर तू कशाला तिचं ऐकलं होतं? त्यावेळी प्रिया सुद्धा बोलू लागते. प्रिया म्हणते की हो ना, काय गरज होती तुम्हाला तिचं ऐकायची? जर तुम्हाला एवढी अक्कल होती तर तुमचं तुम्ही करायचं होतं, निदान आजचा हा दिवस बघायला तरी मिळाला नसता. मग मैपत प्रियाला म्हणतो की ये चिमणे, आता काय तू मला धडे देणार आहेस? ह्या बंदुकीचं वजन सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त, एवढी गोष्ट लक्षात ठेव. जर चांगली टाळक्यात जर घातली ना बंदूक तर पाणी सुद्धा मागणार नाही तू, त्यामुळे या बंदुकीने गोळी घालून तुला उडवणं तर लांबच राहिलं. प्रिया म्हणते की ओ तुम्ही उगाचच मला धमक्या देऊ नका हा, आणि त्या अर्जुनचा राग माझ्यावर तर अजिबात काढू नका. अहो त्या अर्जुनने तुमच्या नाकावर टिचून त्या मधुभाऊंना बाहेर काढलंय. आता त्यांना निर्दोष सिद्ध करून या साक्षीला जेलमध्ये टाकायला असा अर्जुनला कितीकसा वेळ लागणार आहे? प्रियाच्या या बोलण्याने साक्षी मात्र खूप घाबरलेली असते. तिला माहित असतं आज ज्या प्रकारे अर्जुन बोललाय आणि सहजपणे त्याने मधुभाऊंना बेलवरती सोडवलंय, त्याचप्रमाणे त्याला मला जेलमध्ये टाकायला जास्त वेळ नाही लागणार. मैपत म्हणत असतो की नाही, खरं म्हटलं ना तर माझंच चुकलं. ज्या दिवशी मी त्या आश्रम घेतला होता ना त्या दिवशी त्या म्हाताऱ्यासकट जाळून टाकायला पाहिजे होता. त्या म्हाताऱ्याला तेव्हाच अक्कल शिकवली असती ना तर बरं झालं असतं. तेव्हा नागराज म्हणतो की नाही मैपत, तुझं नाही काही चुकलंय रे, तुझं नाही चुकलं, माझंच चुकलंय. खरं म्हटलं तर मी तुझ्यावर इतकी वर्ष झाले विश्वास ठेवतोय ना, हे माझं चुकलंय. मला माहितीये ना एक ना एक दिवस तू शेण खाणारच होता, आणि तुझं हे शेण खाणं एक ना एक दिवस दादापर्यंत पोचणारच होतं. प्रिया म्हणते की नाही नाही नाही, तुमचं तर काहीच चुकलं नाहीये. अहो सगळ्यात मोठी चूक तर मी केली आहे. अहो तिथं मी ऐशो आरामात जगत होते. कसलं काय, एखाद्या श्रीमंत बिझनेसमॅन सोबत लग्न केलं असतं आणि आरामात राहिले असते, परंतु कुठे या राक्षसांच्या ग्रुपमध्ये अडकले ना माझं मलाच कळत नाहीये. मग नागराज प्रियाला म्हणतो की तुझ्या घशामध्ये आम्ही हे पैसे कोंबतो ना म्हणून तू आमच्या ग्रुपमध्ये. अगं नाहीतर पैसे फेकल्याशिवाय तू कोणाच्या मैताला सुद्धा जाणार नाही अशी मुलगी आहेस तू. साक्षी चिडते आणि म्हणते की झालं का तुमचं सगळं? जे काही तुम्हाला बोलायचंय ते बोलून झालं तुमचं? आणि तसंही कोणाचं काहीही नुकसान झालेलं नाहीये. जर अर्जुनला असाच सक्सेस मिळत राहिला ना तर नुकसान तुमचं नाही, नुकसान माझं होणार आहे, कारण माझं पुढचं आयुष्य हे जेलमध्ये जाणार आहे. तेव्हा प्रिया म्हणते की काय ग, तुझं नुकसान होणार आहे आणि माझं नाही होणार का? तुम्ही ते प्रिया, तन्वी, सायली, छोटी तन्वी, मोठी तन्वी, छोटी सायली, मोठी सायली ही जी काही तुम्ही रांगोळी घालून ठेवली आहे ना त्या रांगोळीवर मधुभाऊ येऊन थया थया नाचतील. मग तेव्हा जेलमध्ये कोण जाणार आहे ग? मी जाणार आहे. आता त्याच वेळी दारावरची बेल वाजते. दारावरची बेल वाजल्यावर सगळेजण दाराकडे बघू लागतात, परंतु उठत कोणीच नसतं. मग मैपत म्हणतो की अरे दारावरची बेल वाजते, कानाच्या ऐवजी करंजा बसवल्यात का? ऐकायला येत नाही का तुला प्रिया? तेव्हा प्रिया म्हणते की का, मी का उठायचं? तुम्ही नाही उठू शकत, तुमच्या दारावरची बेल वाजली आहे ना, मग उठा तुम्ही. तेव्हा मैपत म्हणतो की ए चिमणे, जर मी आता इथं जागेवरून उठलो ना तर तू आयुष्यातून उठशील एवढं लक्षात ठेव. काय करते, उठू का मग जागेवरनं? तेव्हा मैपत आता मुद्दाम उठण्याचं नाटक करतो. प्रिया घाबरते आणि लगेचच दरवाजा उघडण्यासाठी जाते. प्रिया आता जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा डिलिव्हरी बॉय समोर उभा असतो आणि मग प्रिया त्याला विचारते की काय, तर तो डिलिव्हरी बॉय आता प्रियाच्या हातामध्ये पेढ्यांचा बॉक्स देतो आणि तो सांगतो की पेढे यात. प्रिया म्हणते की पेढे कोणी पाठवले?
तेव्हा डिलिव्हरी बॉय सांगतो की अर्जुन सुभेदार यांनी पेढे वाटवले. आता हे ऐकल्यावर प्रियाला अजून राग येतो. तो डिलिव्हरी बॉय अजूनही तिथेच उभा असतो. प्रिया त्याच्यावरच चिडते आणि त्याला म्हणते की काय इथे का उभा आहेस तू, काय चाललंय, जा आता निघ, दिले ना पेढे, निघ आता. असं म्हटल्यावर तो डिलिव्हरी बॉय सुद्धा तिथून निघून जातो. प्रिया आता रागारागातच तो पेढ्यांचा बॉक्स घरामध्ये घेऊन येते आणि मैपतच्या समोर आदळते. मैपतला ती म्हणते की घ्या, तुमच्या लाडक्या अर्जुन सुभेदारने त्याचा विजय सेलिब्रेट करण्यासाठी तुम्हाला पेढे पाठवलेत, खा आता ते पेढे, अर्जुनचा विजय साजरा करा. असं प्रिया जेव्हा म्हणते तेव्हा मैपतला खूप राग येतो. मैपत आता रागानेच त्या पेढ्यांच्या बॉक्सकडे बघत असतो आणि रागातच तो पेढ्यांचा बॉक्स फेकून देतो. तर इकडे सायली ही रूममध्ये असते, अर्जुनही रूममध्ये बसलेला असतो. सायली मात्र अबोला धरून बसलेली असते आणि सायली तिचं काम करत असते. ती अर्जुनकडे बघतही नसते, अर्जुनशी बोलतही नसते. अर्जुन मात्र कंटिन्यू सायलीकडे बघत असतो आणि मनामध्ये विचार करत असतो की कदाचित मिसेस सायलींची या रूममधली शेवटची रात्र असेल. उद्या मधुभाऊ जरी आले तर ह्या निघून जातील, तरी सुद्धा स्वतःचं घर समजून ह्या किती साफसफाई करताय. खरंच मिसेस सायली किती चांगल्या आहेत आणि खरंच किती युनिक आहेत इतरांपेक्षा. तर सायली ही स्टूलवर चढलेली असते आणि स्टूलवर चढून ती साफसफाई करत असते. आता अर्जुनचं सायलीकडे लक्ष जातं तर सायली ज्या स्टूलवर चढलेली असते तो स्टूल आता हलत असतो आणि त्यावरून सायली पडते की काय अशी अर्जुनला भीती वाटत असते. परंतु सायलीचं मात्र त्या स्टूलवर अजिबात लक्ष नसतं आणि मग सायली फक्त आणि फक्त सफाई करण्याच्या नादामध्ये असते. आता होतं असं की तो स्टूल जरा जास्तच हलायला लागतो, त्यामुळे अर्जुनला सायलीची काळजी वाटते आणि अर्जुन लगेचच आता तो स्टूल त्याच्या दोन्ही हाताने घट्ट पकडतो. सायली जेव्हा अर्जुनला तो स्टूल पकडलेला बघते तेव्हा मनामध्ये ती विचार करते की एखाद्याची काळजी कशी घ्यावी हे खरं तर तुमच्याकडनं शिकावं सर. मग परंतु तरीसुद्धा तुम्ही मधुभाऊंसोबत असं का वागलात? मग तरीसुद्धा सर मी तुम्हाला कसं काय माफ करू? सायलीला अर्जुनसोबत बोलण्याची खूप इच्छा असते, तिला अर्जुनसोबत बोलायचं असतं. परंतु तिच्या मनात हा प्रश्न येत असतो की मधुभाऊंसोबत अर्जुन सर का वागले असं. आतापर्यंत शक्य असताना सुद्धा अर्जुन सरांनी मधुभाऊंना बेल का मिळवून दिली नाही. हे सगळे प्रश्न जेव्हा सायलीच्या मनात येतात तेव्हा मात्र अर्जुनला माफ करायचं नाही असं ती ठरवते आणि पुन्हा तिच्या कामाला लागून जाते. सायली तिचं काम करत असते. बुक शेल्फमधून बुक काढून ती ते बुक पुसत असते, त्यावरची धूळ झटकत असते. त्यावेळी अर्जुन सुद्धा मध्ये मध्ये करत असतो आणि अर्जुनही ते बुक्स खाली घेत असतो. तेव्हा सायली मात्र अर्जुनकडे बघते आणि पुन्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करते. आता अर्जुनला असं वाटत असतं की मी निदान मिसेस सायलींच्या कामामध्ये लुडबुड केली किंवा मग मिसेस सायलींना मी त्रास दिला तर मिसेस सायली माझ्याशी बोलतील, परंतु त्याचं काहीच झालेलं नसतं. सायली मात्र तरीसुद्धा अर्जुनशी काही बोलत नाही आणि अर्जुनला इग्नोर करत असते. खरं तर अर्जुनला इग्नोर करणं हे सायलीला सुद्धा खूप जड जात असतं आणि ती मनामध्ये म्हणत असते की अर्जुन सर खरं तर हे सगळं करताना मला अजिबात मज्जा वाटत नाहीये, मला सुद्धा तुमच्याशी बोलायचंय. मी तुमच्याशी अबोला धरून राहूच शकत नाही, पण काय करू, तुमची चूकही मला पोटात घेता येत नाहीये. सायली या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना अर्जुन ते बुक शेल्फमध्ये लावत असतो, पुसत असतो. अर्जुन जेव्हा रुमाल झटकतो तेव्हा धूळ ही सायलीला सहन होत नसते आणि त्यामुळे सायली शिंकायला लागते. सायली एकावर एक शिंकत असते आणि अर्जुनला ते बघवत नाही, त्यामुळे अर्जुन लगेचच आता सायलीसाठी रुमाल घेऊन येतो आणि सायलीला रुमाल देतो. आता सायली तोंडाला रुमाल लावून शिंकत असते. अर्जुन हा सायलीकडेच बघत असतो आणि मनामध्ये म्हणत असतो की मिसेस सायली खरंच तुम्ही किती डेलिकेट आहात. आय विश मला आयुष्यभर तुम्हाला सगळ्या प्रॉब्लेममधून प्रोटेक्ट करता आलं असतं तर. त्यावेळी सायली सुद्धा मनामध्ये विचार करत असते की सर जेव्हा तुम्ही माझी अशी ढाल बनता ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं. अर्जुन विचार करत असतो की मिसेस सायलींसाठी मी एवढं काही फील करतोय, मिसेस सायलींची काळजी करतोय, त्यांना प्रोटेक्ट करण्याचा विचार करतोय, मग हेच प्रेम असेल का? तेव्हा सायली मनात म्हणत असते की हो हे प्रेम असूच शकतं आणि हेच प्रेम आहे. त्यावेळी अर्जुन मनामध्ये म्हणत असतो की मिसेस सायली माझं तुमच्यावर किती प्रेम आहे आणि मी तुमच्यावर किती प्रेम करतो हे तुम्हाला माहीतच नाहीये मिसेस सायली. सायली आणि अर्जुन दोघंही आता एकमेकांकडे वळतात. दोघांनाही एकमेकांशी बोलायचं असतं कारण शेवटी दोघांचंही एकमेकांवर प्रेम असतं, परंतु अजून त्यांनी त्यांच्या भावना हे एकमेकांना सांगितलेल्या नसतात, त्यामुळे दोघंही एकमेकांना सांगू शकत नसतात. आता सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकांकडे बघायला लागतात, त्यांना एकमेकांशी बोलायचं असतं, परंतु परत सायली तिच्या मेन ट्रॅकवर येते आणि ती विचार करते की नाही, अर्जुन सरांनी मधुभाऊंना सोडवलं नाहीये, त्यांनी माझा विश्वासघात केलाय आणि त्यामुळे पुन्हा एकदा सायली तिच्या कामाला लागते. पुन्हा पुस्तकं त्या ड्रॉवरमध्ये ठेवत असते. तर त्यावेळी अर्जुनही सायलीची मदत करत असतो आणि तो सायलीला ते पुस्तकं पुसून देत असतो.
तर आता दिवस उजाडलेला असतो. घरामध्ये दिवाळीची सगळी काही तयारी सुरू असते. अश्विन आणि प्रताप दोघेही दारावरती तोरण लावत असतात. आता अश्विन वरती चढलेला असतो आणि प्रताप त्याला सांगत असतो की तोरण कसं लावायचं. तरी एका साईडने एक माळ ही खाली जात असते आणि दुसऱ्या साईडने ती वर असते. त्यामुळे प्रताप त्याला शिकवत असतो की अरे बाबा, एका साईडने खाली ओढ म्हणजे दुसऱ्या साईडने ते वर जाईल. परंतु अश्विन मात्र खूपच ओढून देतो. त्यामुळे प्रताप त्याला मारतो आणि म्हणतो की काय रे, तुला डॉक्टर कोणी केलं? मग तेव्हा अश्विन म्हणतो की डॅड, तुम्ही काय बोलताय? अहो, मला मेडिकलमध्ये दाराला तोरण लावण्याचा टॉपिक कुठंच नव्हता. आणि आता मी जे तुम्हाला सांगतोय ना आणि आता मी जे करतोय ना, बघा ते दारावर एकदम परफेक्ट दिसणार आहे. मग प्रताप पुन्हा एकदा अश्विनला मारतो आणि म्हणतो की काय रे, बापाला शिकवतोय तू, आणि मी तुला जेवढं सांगतोय ना तेवढंच कर, बाकीची बडबड करू नकोस. त्यामुळे अश्विन आता निमूटपणे त्याचं काम करत असतो. आता कल्पनाचं लक्ष जातं की प्रताप माझ्या अश्विनला मारताय. त्यामुळे लगेचच आता कल्पना तिथे येते आणि म्हणते की काय हो, तुम्ही माझ्या मुलाला का मारताय? अश्विन म्हणतो की मम्मा बघ, तुलाच माझं दुःख समजतं, बघितलं ना तू मला डॅड किती मारता येते. प्रताप म्हणतो की कल्पना, अगं तू ह्याच्या चेहऱ्यावर जाऊ नको, हा कुठला बिचारा वगैरे नाहीये. हा आणि बिचारा, अगं याला साधं एक धड तोरण लावता येत नाही. आणि हा कसला विचार आहे, याला तर धड तोरणही लावता येत नाही. मग कल्पना प्रतापला म्हणते की थांबा, तुम्ही जरा थांबा, मी त्याला सांगते. मग कल्पना आता अश्विनला नीट समजावून सांगत असते की तोरण कसं लावायचं. आता कल्पनाने सांगितल्याप्रमाणे अश्विन कृती करत असतो आणि छान असं दाराला तोरण लावतो. तोरण आता व्यवस्थित लागलेलं असतं. त्यामुळे अश्विन म्हणतो की बघा आता किती परफेक्ट तोरण लावलं गेलंय. आणि मम्मा, अगं तुला सांगतो, मगाचपासनं तोरण लावण्यासाठी ना डॅड मला कन्फ्यूज करत होते म्हणून मला नीट तोरण लावता येत नव्हतं. प्रताप म्हणतो की अरे अश्विन, तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? मी तुला कन्फ्यूज करत होतो आणि आता ह्या सगळ्या गोष्टींचं ब्लेम तू माझ्यावर टाकतोयस. कल्पना सुद्धा अश्विनच्या बाजूनेच बोलत असते. आणि प्रतापच्या विरोधात ती अश्विनला म्हणत असते की अश्विन, अरे तू पण कोणाचं ऐकतोय? आणि जाऊ दे, तू कशाला त्यांना सांगतोय? अरे तुला माहितीये का, ते उंटावरचे शहाणे आहेत. प्रताप म्हणतो की काय, उंटावरचे शहाणे? कल्पना म्हणते की हो, मग तुम्ही उंटावरचे शहाणे, तुम्हाला फक्त उंटावरनं शेळ्या हाकता येतात, बाकी काही येत नाही तुम्हाला. कल्पनाने आता अश्विनच्या तोंडावर प्रतापची बेइज्जती करून टाकलेली असते. त्यामुळे प्रताप आता कल्पनाकडेच बघू लागतो की अरे माझ्या बाजूने तर कोणीच नाहीये, कोणीच माझ्या बाजूने बोलत नाहीये. अश्विनही हसायला लागतो, कारण कल्पनाने त्याची बाजू घेतलेली असते. अश्विन जोरजोरात हसत असतो ते बघून प्रताप म्हणतो की हसतोयस का एवढ्या मोठ्या मोठ्याने? आणि तो कल्पनाला म्हणतो की कल्पना, आता तू असं बोलते ना, मी तुला सुद्धा फटका देईल हा. कल्पना म्हणते की हो, काय बोलताय तुम्ही, मला फटका देणार आहे तुम्ही? तेव्हा अश्विन म्हणतो की डॅड, अहो काय बोलताय तुम्ही मम्माला फटका देणार आहे? तेव्हा प्रताप म्हणतो की हो, देईल मी तिला फटका. तर अश्विन म्हणतो की चला ठीक आहे, द्या मग तुम्ही मम्माला फटका. कल्पना म्हणते की अरे अश्विन, काय बोलतोय तू? तर प्रताप आता कल्पनाला फटका देण्याच्या ऐवजी पुन्हा एकदा अश्विनलाच फटका देतो. अश्विन म्हणतो की मम्मा बघ ना, काही झालं की हे मला मारताय, आता तुला फटका देणार होते ना, तरी सुद्धा यांनी मलाच फटका दिला. तेव्हा कल्पना म्हणते की जाऊ दे रे अश्विन, तू नको यांच्या नादी लागू, चल मी आहे ना तुझ्यासोबत, चल मी तुला घेऊन जाते. असं म्हणून कल्पना आता अश्विनला तिथून घेऊन निघून जाते. तर प्रताप मात्र तेव्हा तोरणाकडेच बघत असतो. तर इकडे प्रतिमाने सुंदर अशी रांगोळी काढलेली असते. छान अशी ती रांगोळी काढते, त्यामध्ये छान असे रंग तिने भरलेले असतात आणि ती रांगोळी खरंच खूप सुरेख असते. रविराज जेव्हा तिथे येतो तेव्हा तो रांगोळीकडे बघतच असतो आणि रांगोळीपेक्षाही जास्त सुंदर दिसत असते ती प्रतिमा, कारण प्रतिमाने आज साडी नेसलेली असते. रविराजचं तिच्यावरनं ध्यानच हटत नसतं. प्रतिमा त्यावेळी लाजत असते. प्रतिमाने रांगोळी सुद्धा सुंदर बनवलेली असते. तेव्हा रविराज रांगोळी छान काढली आहेस असं एक्सप्रेशन प्रतिमाला देतो. प्रतिमाला खूप आवडतं आणि प्रतिमा हसू लागते. रविराज मात्र तेव्हा खूप प्रेमाने प्रतिमाकडे बघत असतो. तर इकडे प्रिया रूममध्ये असते. दिवाळीच्या दिवशी आनंद व्यक्त करण्याचं सोडून प्रियाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. प्रिया त्याच गोष्टींचा विचार करत असते. प्रियाला अर्जुनचं बोलणं आठवत असतं. कशा प्रकारे कोर्टामध्ये अर्जुनने मधुभाऊंची एवढी बाजू मांडली. कशा प्रकारे अर्जुन कोर्टामध्ये सांगत होता की जर मधुभाऊ बेशुद्ध होते, मधुभाऊंच्या डोक्याला मार लागला होता आणि विलासचा खून झाला होता. आणि प्रिया मधुकर यांचं म्हणणं आहे की तेव्हा त्या तिथे नव्हत्या आणि हा सगळा प्रकार दाराबाहेर लपून त्या बघत होत्या. मग मिलॉर्ड, त्या पिस्तुलावरचे फिंगरप्रिंट पुसणारी तिसरी व्यक्ती कोण होती? त्याचवेळी प्रियाला हे सुद्धा आठवत असतं की ते फिंगरप्रिंट पुसणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मीच आहे. कारण ज्यावेळी विलासचा खून झाला होता आणि मधुभाऊ हे बेशुद्ध पडले होते
तेव्हा साक्षीकडनं पिस्तूल घेऊन प्रियानेच ते पिस्तूल मधुभाऊंच्या हातामध्ये ठेवलं होतं. त्या पिस्तुलावरील साक्षीचे फिंगरप्रिंट तिने पुसले होते. आत्तापर्यंत अर्जुनला फिंगरप्रिंट कोणी पुसले एवढा डाऊट कधीच आला नव्हता जो आज आलाय. त्यामुळे प्रियाचे जेलमध्ये जाण्याचे दिवस आता कमी राहिलेत असं प्रियाला भीती वाटू लागते. जितक्या सहजपणे कोर्टामध्ये अर्जुनने मधुभाऊंना बेलवर सोडवलं आणि साक्षीला सुद्धा त्याने चेतावणी दिली, तर अर्जुन पुढे मी काय चीज आहे. अर्जुन माझं खोटं लगेच पकडेल आणि लगेचच त्याला समजेल की या सगळ्या गोष्टींची सूत्रधार मी आहे. मधुभाऊंच्या हातामध्ये पिस्तूल देणारी व्यक्ती सुद्धा मी आहे आणि साक्षीचे फिंगरप्रिंट पुसणारी व्यक्ती सुद्धा मीच आहे. प्रिया जेव्हा हा सगळा विचार करत असते तेव्हा बाहेर छोटी मुलं मात्र फटाके उडवत असतात आणि मोठमोठ्याने फटाके उडवत असतात. त्यामुळे प्रियाला इरिटेट होत असतं. प्रिया त्यांना म्हणत असते की काय इरिटेट करताय आणि काय फटाके वाजवताय एवढ्या मोठ्या मोठ्याने, इथे माझ्यावर एवढे बॉम्ब पडले त्याचं काही नाही तुम्हाला. प्रिया आता घाबरलेली असते. ती विचार करत असते की बापरे, आता मधुभाऊ सुभेदारांच्या घरी जातील. सुभेदारांच्या घरी गेल्यावर मी खोटी तन्वी आहे हे त्यांना लगेच कळेल. आता मी काय करू. मला तर एकतर त्या घरामध्ये जाण्याची सुद्धा परमिशन नाही आहे. आता मला हे सगळं कसं हँडल करता येईल, काय करू शकते मी. प्रिया मात्र खूप घाबरलेली असते. इकडे जेव्हा चैतन्य, पूर्ण आजी, छोटी तन्वी आणि अर्जुन यांचा लहान असल्याच्या फोटोवरील धूळ जेव्हा पुसत असतो तेव्हा तो फोटो खाली पडणार असतो आणि मग चैतन्य तो फोटो झेलतो. प्रताप म्हणतो की अरे चैतन्य काय करतोय, आत्ता ती फ्रेम पडली असती ना. चैतन्य म्हणतो की हो लगेच लावून देतो. चैतन्य आता भिंतीला तो पुन्हा फोटो लावायला जातो परंतु खिळाच तुटलेला असतो आणि तो प्रतापला सांगतो की आता खिळाच तुटलाय. त्यामुळे प्रताप म्हणतो की बरं जाऊ दे, आपल्याकडे आता एवढा वेळ नाहीये, तू एक काम कर, हा फोटो स्टोर रूम मध्ये ठेवून दे आणि नशीब तुझं आता पूर्णही नाहीये, नाही तर चांगलाच मार पडला असता तुला. चैतन्य आता लगेचच ती फ्रेम घेऊन स्टोर रूम मध्ये जातो. तर प्रताप मागे बडबड करत असतो की काय आहे हे पोरांचं, एक वकील आहे, एक डॉक्टर आहे, परंतु यांना कामं काही नीट जमत नाही. अश्विनने आता ज्यूसचे ग्लास भरलेले असतात आणि प्रत्येकाला तो ज्यूस द्यायला जात असतो. त्यावेळी अस्मिता ही फोटो काढत असते, सेल्फी काढत असते आणि ती सेल्फी काढत असताना चैतन्य तिच्या सेल्फीमध्ये येतो. त्यामुळे ती बॉम्ब बॉम्ब असं म्हणून ओरडते. मग चैतन्य म्हणतो की बापरे कुठे बॉम्ब. तेव्हा अस्मिता म्हणते की अरे तू माझ्या सेल्फीमध्ये आला ना, मी सेल्फी काढत होते, त्याला बॉम्बिंग असं म्हणतात. अश्विन म्हणतो की अच्छा, म्हणजे तुमच्या सेल्फीमध्ये असं कोणी न सांगता जर शिरलं तर त्याला बॉम्बिंग असं म्हणतात. तर मला तर माहीतच नव्हतं बाबा हे. पण अस्मिताई, मी तुझ्यासाठी ज्यूस कॉफी आणली होती, परंतु आता तू फोटो काढण्यात बिझी आहे ना, त्यामुळे जाऊ दे, जातो मी. मग अस्मिता म्हणते की एक मिनिट, कॉफी आणि सेल्फीचा काय संबंध, ठेव आत्ताच्या आत्ता इथं ठेवून जा बरं. मग अश्विन आता तिथे कॉफी ठेवतो. मग अस्मिता म्हणते की बरं चल, आता तुम्हाला कॉफी दिलीच आहे तर त्या बदल्यात आपण दोघं एक सेल्फी काढूयात. अश्विन आता ते कॉफीची प्लेट खाली ठेवतो आणि म्हणतो की काय अस्मिताई, तू खरं बोलतीये. अस्मिताई तू नक्की बरी आहेस ना गं. आणि अस्मिताच्या तो जवळ जाऊन बसतो. अस्मिताला तो म्हणतो की अस्मिताई, मला माझ्यावर विश्वासच बसत नाहीये. तू चक्क तू मला म्हणते की तुला माझ्यासोबत सेल्फी काढायची आहे. नाहीतर अगं अस्मिताई, तुझा कॅमेराच खराब होऊन जायचा. काय आहे ना, तुझ्या कॅमेऱ्याला दुसऱ्या कुणाचे फोटो कॅप्चर करायची सवय नाहीये अगं. अस्मिता म्हणते की गप, उगाच काही बोलू नको. आणि तसंही भाऊबीजेच्या दिवशी भावासोबत सोशल मीडियाला फोटो टाकणं कंपल्सरी असतं, म्हणून मी तुझ्यासोबत फोटो घेते, उगाच उडू नकोस. अस्मिता आता अश्विन सोबत सेल्फी काढत असते. तेव्हा अश्विन अस्मिताला म्हणतो की अरे वा अस्मिताई, तुझा मेकअप तर आज छान झालाय ग. मी काय म्हणतो, भाऊबीजेच्या दिवशी जर तुझा मेकअप बिघडला तर लोक काय तुला ओळखणारच नाही, म्हणजे तुझे फॉलोअर्स तुला काय ओळखणारच नाही. त्यामुळे उगाचच रिस्क कशाला, लगेचच फोटो काढून घे. त्यामुळे आज जे काही आहे ना तेच फोटो काढून घे. मग अस्मिता म्हणते की हो. मूर्ख अस्मिताला तेही कळत नाही आणि मग फोटो काढून घेते. अश्विन मात्र चैतन्य आणि प्रतापकडे जाऊन हसत असतो. तर अस्मिता मग नंतर विचार करू लागते की हा अश्विन काय म्हटला मला आता, माझा मेकअप काही बरा झाला नाहीये का. नाही, पण माझा मेकअप तर छान झालाय, हा अश्विन ना काही बोलत असतो. तर इकडे चैतन्य आता सायलीसाठी कॉफी घेऊन येतो. विमलही तिथे बसलेली असते. मग विमल म्हणते, अहो अश्विन दादा, तुम्हाला माहित नाही का, सायली वहिनी फक्त आणि फक्त चहा घेते, ती कॉफी घेतच नाही. मग अश्विन म्हणतो की हो का, मला हे माहीतच नव्हतं. बरं विमलताई, तुम्ही कॉफी घ्या. तेव्हा विमल म्हणते की नाही मी नको, मला नको कॉफी. अश्विन म्हणतो की अगं घ्या हो विमलताई. सायली म्हणते की विमलताई घ्या कॉफी. अश्विन म्हणतो की विमलताई, अहो कशाला काळजी करताय, आणि अजिबात काळजी करू नका, कॉफी काय मी बनवली नाहीये, मम्मानी बनवली आहे, त्यामुळे तुम्ही कॉफी घेऊ शकता. असं म्हटल्यावर विमल कॉफी घेते. अश्विन मग सायलीला विचारतो की बरं सायली वहिनी, मला एक गोष्ट सांग, तुमच्या लग्नाला 1.5 वर्ष झालं, मग तरी सुद्धा अर्जुन दादाची कॉफी पिण्याची सवय तुम्हाला कशी नाही झाली.
विमल म्हणते की नाही नाही, सवय लागली ना, लागली सवय, पण आपल्या सायलीताईंना नाही लागली, अर्जुन दादाला लागली आहे. तुम्हाला माहितीये का, अर्जुन दादाला फक्त आणि फक्त सायलीताईंच्याच हातची कॉफी लागते. अश्विन म्हणतो की वा क्या बात है, प्रेम ग विमलताई, फक्त प्रेम. याला म्हणतात खऱ्या अर्थाने नवरा बायकोचं प्रेम. काय मग सायली वहिनी, बरोबर बोलतोय ना मी? तेव्हा सायली खूप लाजत असते. अश्विन तिथून निघून गेलेला असतो. सायली मनात मधुभाऊंचाच विचार करत असते की आज दिवाळीचा सण आहे, परंतु मधुभाऊंना मात्र जेलमध्येच राहावं लागतंय. माहीत नाही अशा कितीतरी दिवाळी अजून मधुभाऊंना जेलमध्ये राहावं लागेल. मी इतके प्रयत्न करून सुद्धा मी मधुभाऊंना सोडवू का शकत नाहीये, असा सायली विचार करत असते. मग त्यानंतर सायली बाहेर रांगोळीमध्ये दिवे लावण्यासाठी येते. बाहेर जेव्हा दिवे लावत असते तेव्हा ती कुठेतरी मधुभाऊंचीच वाट बघत असते. मधुभाऊ यावे अशी तिची खूप इच्छा असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. सायली जेव्हा तुळशीसमोर दिवा लावते आणि समोर बघते तर समोर अर्जुन चालत येत असतो आणि अर्जुनच्या मागे मधुभाऊ असतात. मधुभाऊंना बघून सायलीला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही आणि मग पळत पळत आता ती मधुभाऊंकडे येते आणि मधुभाऊंना घट्ट मिठी मारते. मधुभाऊ सायलीला सांगू लागतात की जावई बापूंनी मला बेलवर सोडवून आणलंय. हे ऐकून सायलीला खूप आनंद होतो आणि मग अर्जुन बद्दल तिला जो गैरसमज झालेला असतो तो चुटकीसरशी दूर होतो. तर अर्जुन सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली, तुम्हाला जितका वाटतो तितका वाईट मी अजिबात नाहीये. आणि असं म्हणत कान पकडत तो सायलीला सॉरी म्हणत असतो. तेव्हा सायली आता अर्जुनचे हात खाली घेते आणि अर्जुनला ती मिठी मारते. सायली खूपच खुश असते आणि सायलीची ती खुशी बघून अर्जुनही खुश झालेला असतो. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.